बातमीपत्र सविस्तर पाहूया। मोठ्या बातमीपत्राची सुरुवात करूया। बुलढाण्यातील बाळाच्या पोटामध्ये गर्भ असल्याच्या प्रकरणी 3 दिवसांच्या नवजात बालकावरती यशस्वी शस्त्रक्रिया पार पडलेली आहे। नवजात बाळाच्या पोटातून 2 मृत अर्भक काढण्यात आल्याची माहिती आहे। बाळाच्या पोटामध्ये असतानाच अर्भकांचे शरीर तयार झालेलं होतं आणि बाळाच्या पोटाला 12 टाके पडल्यानंतर ही शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे। नवजात बाळाची प्रकृती ही स्वस्थ आहे आणि शस्त्रक्रियेसाठी बाळाला अमरावतीमध्ये आणलेलं होतं। नवजात बाळाच्या पोटातून 2 अर्भक काढण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे। त्याच्याकडे मी ॲडमिट केलं बाईला। त्याला प्रॉब्लेम झाली, अंगावर वाढ लागलं होतं। त्या हिशोबानं डॉक्टरनं त्याला गोळी दवाई दिली आणि घरी पाठवून दिलं सुट्टी करून। त्याच्यानंतर डबल ॲडमिट केलं बाईला बुलढाणा। तिथं डॉक्टर अग्रवाल यानं बाईचं सिझर केलेलं आहे। पहिले 2 सिझर असल्यानंतर बी त्या डॉक्टरचा मी अभिमान न करतो आणि लई उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं। आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचवलं, 2-2 मुलं काढलं। त्याच्याबद्दल मी त्याचा बी धन्यवाद करतो। कसं होते काय होते काय नाही, पण त्याच्यानंतर डॉक्टर लोकांनी सांगितलं, आम्हाला विश्वास दिला की तुम्ही बेफिकर राहा। आमच्याकडे जर बोलावलं गेलं आहे पेशंट तर आमच्यावर विश्वास ठेवा। त्या विश्वासानुसार आम्ही कायम राहिलो सर। त्याने ऑपरेशन सक्सेस केलं। नवजात बाळाच्या पोटातून 2 मृत अर्भक काढण्यात आलेले आहेत। बाळाच्या पोटामध्ये नवीन अर्भक तयार झाल्याचं समोर आलेलं आहे। सुरेंद्र अकोडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सुरेंद्र, अखेर ही शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे, यशस्वी झालेली आहे, सविस्तर तपशील। नक्कीच खरं तर बुलढाण्यातलं हे बाळ होतं, त्याला अमरावतीच्या या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये काल आणलं होतं आणि आज त्याच्यावर जवळपास 12 लोकांनी शस्त्रक्रिया केली, ज्यामध्ये 5 डॉक्टर, 4 नर्स आणि इतर कर्मचारी देखील ते शस्त्रक्रिया जे पूर्णपणे पार पडली आहे। आणि बाळाच्या पोटातून 2 जे आहे गर्भ जे आहे ते काढण्यात आले आणि एकंदरीत बघितलं आता बाळाच्या पोटाला 12 टाके देखील पडले आहेत आणि प्रकृती सध्या बाळाची ठीक सांगितलं जाते। ही शस्त्रक्रिया जवळपास 2 ते 3 तास झाली आणि 3 तासानंतर जे आहे ते शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाळाची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि 2 अर्भक जे आहे ते बाळाच्या पोटातून काढण्यात डॉक्टर जे यशस्वी ठरले आहेत। तेजस, अगदी सुरेंद्र, ही यशस्वी प्रतिक्रिया सगळी शस्त्रक्रिया झाल्यानंतर पालकांची काय प्रतिक्रिया समोर आलेली होती? डॉक्टरांचं काय नेमकं ह्या सगळ्या प्रकारासंदर्भात म्हणणं होतं? नक्की डॉक्टरांशी ज्या पद्धतीने सांगितलं, देशातली ही अशा प्रकारची पहिलीच घटना जी आहे ते आमच्या निदर्शनास आली असल्याचं डॉक्टरांनी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आणि पुरुष जातीच्या पोटातून 2 अर्भक काढल्याची घटना ही पहिलीच आमच्या समोर असल्या कारणाने एक आव्हान आमच्या समोर होतं। त्यामुळं एक कशा प्रकारे काय करता येईल या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आम्ही पाहताही डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया पूर्णपणे पार पडली आहे आणि अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया आम्ही पार पडल्याचं डॉक्टरांनी या ठिकाणी मत व्यक्त केलंय। तेजस, अगदी धन्यवाद सुरेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। ही जी शस्त्रक्रिया होती ही 3 दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्ससारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता। तर ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास 1-1.25 तास लागला। 3 दिवसांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर 2 मृत हे अर्भक काढण्यात आलेले आहेत। अमरावतीमध्ये ही शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे। बाळाच्या पोटामध्येच नवीन अर्भक तयार झाल्याचं हे समोर आलं आणि भारतामधील, देशामधील ही पहिलीच घटना आहे। बाळाच्या पोटाला 12 टाके हे पडलेले आहेत आणि ही शस्त्रक्रिया अखेर यशस्वी झालेली आहे। बुलढाण्यातील बाळाच्या पोटामध्ये गर्भ असल्याच्या प्रकरणी ही संपूर्ण चर्चा या सगळ्या शस्त्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेली होती आणि अखेर 3 दिवसांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर नवजात बाळाच्या पोटातून 2 मृत अर्भक काढण्यात डॉक्टरांना यश आलेले आहे। नवजात बाळकावरती ही यशस्वी शस्त्रक्रिया अमरावतीमध्ये पूर्ण झालेली आहे। नवजात बाळाची प्रकृती ही स्वस्थ असल्याची माहिती आहे आणि शस्त्रक्रियेसाठी बाळाला अमरावतीमध्ये आणलेलं होतं। नवजात बाळाच्या पोटातून 2 अर्भक हे काढलेले आहेत, ते मृत अर्भक आहेत। ते डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून
बाहेर काढलेले आहेत. देशातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळं ज्यावेळी ही घटना घडलेली होती त्यावेळीपासून या सगळ्या घटनेसंदर्भात चर्चा निर्माण झालेली होती आणि अखेर डॉक्टरांना शस्त्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये यश आलेलं आहे.